बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी काल दिवसभर कराड कुटुंब आणि समर्थकांनी आक्रमक आंदोलन केलं होतं। आज पुन्हा परळी बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे परळी शहरातील मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी परळी शहरात 10 वाजता व्यापक बैठक ठेवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये आंदोलनासंदर्भात काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी काल दिवसभर परळी धुमसत होती आणि आक्रमक आंदोलन देखील करण्यात आलं होतं। ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि टावरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलं होतं त्या टावर परिसरामध्ये मी आहे। हेच ते टावर आहे ज्या परिसरामध्ये जे कराड समर्थक आहेत ते आक्रमक झाले होते आणि टावरवरती चढून त्यांनी तब्बल 5 तास आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर परळी शहर आणि इतर ठिकाणी देखील काही ठिकाणी ज्या घटना आहेत त्या वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या। आंदोलन आक्रमक झालेलं होतं आणि परळी शहर अवघ्या 5 मिनिटांमध्ये मार्केट आहे ते बंद करण्यात आलं होतं। त्याच मार्केटचा देखील मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। आज देखील तशाच पद्धतीनं परळीमध्ये जे मार्केट आहे ते कडकडीत बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळं जी दुकानं उघडण्याची लगबग असते ती कुठेही पाहायला मिळत नाही। हे परळी शहरातलं मुख्य मार्केट आहे आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। मात्र आता तशा पद्धतीची कुठलीही वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे हे खोटे गुन्हे आहेत अशा पद्धतीचा आरोप देखील कराड यांच्या कुटुंबाने केलेला होता। तसेच जी SIT स्थापन करण्यात आलेली आहे त्या SITचे प्रमुख बसवराज तेली यांच्यावरती देखील आक्षेप घेण्यात आलेला होता। त्यामुळं आता नेमकं आज परळीमध्ये काय काय घडामोडी होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या शब्दावरती आश्वासनावरती हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। मात्र या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने आज परळी शहरामध्ये मोठी बैठक होणार आहे। त्या बैठकीनंतर इथं हे आंदोलन कसं असेल हे देखील सांगितलं जाणार आहे, त्याची दिशा कशी असणार आहे हे देखील समजणार आहे। मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज धनंजय मुंडे देखील परळीमध्ये दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे नेमके या परळीमधील आल्यानंतर हे जे आंदोलक काल आक्रमक झालेले होते, कराड कुटुंब आक्रमक झालं होतं, यांची समजूत काढणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज धनंजय मुंडे यांची काही प्रतिक्रिया मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं आजचा दिवस एकूणच वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर केल्यानंतर परळीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागणार आहे आणि या सगळ्या आजच्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका आणि त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती न्यूज 18 लोकमत जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करणार आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी। सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये न्यायासाठी आंदोलन सुरूच आहे आणि राज्याला न्याय पाहिजे असं म्हणत कुटुंबीय आणि ग्रामस्थांचं आंदोलन सुरू होतं। तर गावातील विनतेश्वर मंदिर परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि या मंदिर उभारणीमध्ये देखील संतोष देशमुख यांचा मोठा हात असल्याचं मंदिराचे पुजारी सांगतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी। सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये मी सध्या उभा आहे। या ठिकाणी गावकरी दिवसभर आंदोलन करतात आणि आमच्या संतोषला न्याय द्या ही मागणी गावकऱ्यांनी लावून धरलेली आहे। विनतेश्वर मंदिराचा हा परिसर असून या ठिकाणी गावकऱ्यांकडून संतोष देशमुख यांच्या न्याय हक्क मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत काही गावकरी आहेत। महाराज, तुम्ही या मंदिराचे पुजारी आहात, काय सांगाल संतोष देशमुख यांच्याबद्दल? संतोष पंडितराव देशमुख, विनतेश्वर मंदिराचं बांधकाम त्यांच्या हस्ते झालेलं आहे। तरी परत गावाची सुधारणा, शासनाचा निधी जो काही असा असणार तो भरपूर आणून दिलाय आणि गोर गरिबाचे लग्न, मुला मुलींची, कुणी जर पीडित दुःखित असन दवाखान्यात त्यांचा खर्च ते भरायचे आणि ते आमच्या जो काही मंदिराचा सिंहाचा वाटा असन तो त्यांनी उचलला होता। तुमची आता काय मागणी आहे? आता आमची जी मागणी आहे, जो काही त्यांच्यावर अन्याय झाला, निर्गुण हत्या झालेली, त्यांना लवकर न्याय मिळायला पाहिजे ही आमची समस्त गावकऱ्यांची आणि विनतेश्वर मंदिराच्या संस्थांतर्फे माझी ही विनंती आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींवर मकोका लावलेला आहे आणि त्यानंतर आता घडामोडींनी वेग घेतलेला आहे। गावकरी देखील आपल्याला लवकरच न्याय मिळेल या भूमिकेमध्ये असून आता न्यायाची वाट पाहत आहेत। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, मस्सा जोगगाव, बीड।
पुढची बातमी पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री बाबासाहेब पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती देण्यात आल्यानं अजित पवारांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, काल राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. खरं तर निवडणुकीपूर्वी पर्यंत दर मंगळवारी ही आमदारांची बैठक आयोजित केली जाते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये परिषदेचे आणि विधानसभेचे सगळेच आमदार उपस्थित होते. या बैठकी दरम्यान अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळते. विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ती नाराजी होती. त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या जे 2 निर्णय जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. कोणतेही निर्णय हे अजून कळू शकलेले नसले तरी या 2 निर्णय बदलण्याच्या मुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. साहजिक आहे की मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांच्या वतीने ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली असावी. आता पुढे या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. राज्य सरकारनं आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामाच्या वेळेमध्ये 2 तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार अंगणवाडीचं दैनंदिन कामकाजाचं प्रस्तावित वेळापत्रक एकात्मिक बाळ विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलंय. वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू असून मार्च महिन्यात डी आणि ई विंगमधील घरांचा ताबा 550 कुटुंबांना मिळणार आहे. सध्या ही 550 कुटुंब श्रीनिवास आणि सेंचुरी मिलच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत. त्यांच्या नवीन घरांची लॉटरी काढण्यात आली असून करारही झालेले आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचा तपास आता ईडी देखील करणार आहे. शिवाजी पार्क पोलिसात गुन्ह्याच्या आधारे ईडीनं देखील गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय. समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी MSRDCनं जागोजागी 18 फूट खोल कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या फूड कोर्टच्या निविदांना 11 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आता प्रवाशांच्या समृद्धीवरील खायचे वांदे दूर होणार आहेत तर खवयांची चंगळ होणार आहे. राज्यात नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचालींना वेग आलाय. मात्र मुंबई गोवा महामार्गाचं शुक्ल काष्ठ कायम आहे. महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्याच टप्प्याचं रखडलेलं काम आता 2 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2025ची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. आणि त्यामुळे यंदा शिमग्यासह गणेशोत्सवात देखील कोकणवासियांचा खड्ड्यातूनच प्रवास सुरू राहणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 2027 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरी स्थानकांवर 119 लिफ्ट आणि 118 एस्केलेटर बसवण्याची योजना आखली आहे. यामुळे वृद्ध, अपंग आणि गरोदर महिला यांना प्लॅटफॉर्मवर ये-जा करणं आणखी सोयीस्कर होणार आहे. पालिकेच्या रुग्णालयांना पुन्हा एकदा सुरळीतपणे औषधांचा पुरवठा सुरू झाला आहे. रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या 150 कंत्राटदारांनी सोमवारपासून देयकं देण्याचं लेखी आश्वासन देईपर्यंत औषधांचा पुरवठा बंद केला होता. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्यासाठी MSRDCनं वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार हा महामार्ग 85 किलोमीटर लांबीचा असून संरेखनासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. BROमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन भरती आहे. 10वी पास असणारे विद्यार्थी कुक, वेटर आणि मिस्त्री या पदांसाठी अर्ज करू शकतात. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पुणे म्हाडानं ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 3662 घरांसाठी राज्यभरातून तब्बल 93,662 जणांनी अर्ज केले. त्यातील 71,642 जणांनी अर्जासोबत शुल्क भरलेले आहेत. तर आता अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून 28 जानेवारीला लॉटरी काढली जाणार आहे. सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या खर्चाचे जड झालेले ओझे पेलण्यासाठी मुंबई महापालिकेला मुदत ठेवींचा आधार घ्यावा लागतोय आणि त्यामुळे एकूण मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.
केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठाणे शहरासह राज्यातील सुमारे 50,000 सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहातील पार्किंगच्या शुल्कात 8 वर्षांनंतर 4 पट वाढ करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 4 चाकी वाहनांच्या 3 तास पार्किंगसाठी 20 रुपयांवरून 80 रुपयांवर शुल्क आकारलं जाणार आहे, तर दुचाकीसाठी 30 रुपये पार्किंग चार्ज मोजावं लागणार आहे. पालिका प्रत्येक वॉर्डात 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार आहे आणि या प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे.